राज्य मागासवर्ग आयोगात झालेल्या नेमणूक राजकीय होत्या। त्यांनी आधीच राजीनामे द्यायला हवे होते। या राजीनाम्याबाबत चर्चा करण्याची गरज नसल्याचे विनोद पाटील यांचे प्रतिपादन। तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा मागासवर्ग आयोगाच्या कामकाजात राजकीय हस्तक्षेपाचा आरोप। आयोगाच्या कामात सरकारचा हस्तक्षेप वाढला असल्याचा आरोप करीत राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर आयोगाच्या कामकाजात ढवळाढवळ करणारे दोन मंत्री कोण असा सवाल उपस्थित झाला असताना मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राजीनाम्याबाबत चर्चा करण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन एडीएन सोबत बोलताना केले। मागास आयोगाचे सदस्य राजीनामा देत आहे याच्यावर सातत्याने चर्चा होती। माझा सवाल असा आहे, मागास आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्त्या UPSCने परीक्षा घेऊन केल्या होत्या का? ह्या नियुक्त्या राजकीय होत्या। मागच्या सरकारमध्ये मंत्र्यांच्या शिफारसीवर ह्या नियुक्त्या झाल्या होत्या। आज त्यांना वाटत असेल की आम्हाला काम करायचं नाही, नैतिक जबाबदारी स्वीकारून खरं तर मी म्हणाले 1 वर्षापेक्षा जास्त उशीर या सदस्यांनी राजीनामा देण्यासाठी केलेला आहे। कारण पद्धत अशी असते की हायकोर्टामध्ये जे सरकारी AGP असतात ते देखील सरकार बदलल्यावर राजीनामा देतात, ते आयोगाचे सदस्य आहेत। त्यामुळे याच्यावर फार चर्चा होणं गरजेची नाही असं मला वाटतं। तर राज्य सरकारकडे शेकडो अर्ज असतील, शिफारसपत्र असतील की यांना सदस्य म्हणून घ्या, त्याचा वापर सरकारने करावा व तात्काळ मागास आयोगाचा रिपोर्ट तयार करण्यासाठी, मागास आयोगाचा अभ्यास करण्यासाठी सदस्यांची नियुक्ती करावी। आणि दुसरा एक आरोप मराठा समाजासंदर्भात काही सदस्यांनी केला व मला त्यांना प्रश्न असा विचारायचा आहे, मागास आयोगाचा सदस्य भत्ता घेण्यासाठी झालात का? मागास आयोगाचा सदस्य गप्पा मारण्यासाठी झाला का? मागास आयोगाचं काम आहे की कोणताही समाज मागासलेला आहे त्याचा शोध घेऊन त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सरकारकडे शिफारस केली पाहिजे। आणि पुन्हा एक आरोप केला जातो की राज्य सरकार दबाव आणतंय। मला चांगलं आठवण करून द्यायचं की मराठा आरक्षणासाठी मी मुंबई हायकोर्टामध्ये लढत असताना न्यायमूर्त्यांचे तसे निर्देश आहेत, आदेश आहे की राज्य सरकार व आयोगाने टाइम बाउंड पद्धतीने अहवाल कोर्टामध्ये सादर करावा, सरकारकडे सादर करावा। तर त्यामुळे जर न्यायालयाला मान्य असेल की आयोगाने तात्काळ काम करावं, ते सदस्यांना काय अडचण आहे? सदस्यांचं आणि सरकारमधल्या आरोप प्रत्यारोपाचं उत्तर सरकार देईल, परंतु मराठा समाज म्हणून माझं सरकारला ठामपणे सांगणं राहील की सदरील नियुक्त्या राजकीय होता। अनेक राजकीय लोकांच्या शिफारसी आहेत, तात्काळ आयोगामधल्या रिक्त जागा भराव्या व काम सुरू करावं। आणि मराठा समाजाचं आरक्षणासंदर्भात क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे, त्याचा आणि आयोगाचा कुठल्याही प्रकारे आज संबंध नाही, एवढं मी या ठिकाणी स्पष्ट करतो। काही नेते मंडळी हे डायव्हर्ट करण्यासाठी पुढे आलेले आहेत। कदाचित ते कमी पडत असतील, त्यामुळे सदस्य राजकीय भाष्य करत असतील। मी परत एकदा सांगतो, हे सदस्य म्हणजे काही IAS ऑफिसर नाही, राजकीय कार्यकर्ते। आणि राजकीय कार्यकर्त्यांसाठी राजकीय मंत्र्यांनी केलेल्या शिफारसी याला फार काही महत्त्व देऊ नका। यांच्या आरोपामध्ये काही तथ्य नाही। मराठा समाज मागासलेला आहे आणि तो मागासलेला असल्यामुळे यांना सर्टिफाईड करणं हे बंधनकारक आहे। या राजीनाम्यामुळे संबंध नाही, काही अर्थार्थी संबंध नाही। अनेक लोक वेटिंगमध्ये आहेत सदस्य होण्यासाठी, तज्ज्ञ लोक आहेत, त्यांची निवड सरकारने ताबडतोब करावी, एवढंच माझं म्हणणं आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे त्या संदर्भात उत्तर देतील। मी काही सरकारचा प्रवक्ता नाही आहे। मला मागास आयोगाकडून जी अपेक्षा आहे समाज म्हणून, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू आणि सरकारला सांगतो, कोणतेही पद रिक्त ठेवू नका, कुठल्याही क्षणी याची गरज पडू शकते, त्यामुळे तात्काळ हे पद भरा व त्यांना सूचना करा। हे सरकार सगळीकडेच राजकीय हस्तक्षेप करीत असून संविधानिक अधिकार असताना मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागत असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केले। बिलकुल, राज्य मागासवर्गाचे एक सदस्य हाकेसाहेब माझ्यासोबत आहे इथं, हे सुद्धा सदस्य होते, यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे। राजीनामा ज्या कारणासाठी दिला की सरकारच्या सांगण्याहून काम करा, कारण जी क्युरेटिव्ह पिटिशन सरकारने दाखल केलेली आहे किंवा सुप्रीम कोर्टानं जो याबाबत निकाल दिला याच्यावर अभ्यास व्हावा, त्याच्यावर सगळ्या गोष्टी व्हाव्या हे अपेक्षित असताना सरकारमधले काही लोकांना याच्यात इंटरफेअर करायचा आणि पुन्हा एकदा हे आरक्षण मिळूच नये अशा पद्धतीनं भूमिका घेण्याचा एक शंका राज्य मागासवर्गीय आयोगाकडून करण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा दिसतोय। आणि खऱ्या अर्थानं त्याला एक संवैधानिक दर्जा असताना राजकीय हस्तक्षेप
मंत्री असेल किंवा मंत्र्यांच्या सांगण्यावरून त्या विभागाचे काही सचिव असेल हे करतायत. आणि म्हणून मला जी माहिती मिळालेली आहे अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या विषयी, या कारणामुळं हा राजीनामा दिलेला असावा, याचाच अर्थ हे सरकार सगळ्या ठिकाणी राजकारण करतंय आणि म्हणून या गोष्टी होत आहेत.